AEG मध्ये गॅप दिसते ना खिंड. करेक्ट आपल्याला इथं जायचं आहे. दोडपचा किल्ला बघा किती क्लिअर दिसतोय आणि किती जवळ इथून. किती मस्त पाण्याचा फ्लो आहे बघा ना. पाणी ओव्हरफ्लो होताना डॅमवरून. मित्रांनो आपण आलो त्या रूटनीच परत जायचं ठरवलं आहे. जाळं टाकलेलं आहे त्यांनी. एलिन सर आणि त्यांची बर्कमॅन या मित्रांनो जेवायला. हा चला. आमच्या जवळ आला डायरेक्ट पिशवीच पळवली. आम्ही गेलो घाबरून. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहात? मजेत ना? फिरताय ना? फिरायलाच पाहिजे. जग खूप सुंदर आहे. आज आपली बाईक राईड होते मिलिंद सरांसोबत आणि ते आपल्याला एका हिडन स्पॉटला घेऊन चाललेत. आणि आपला मीटिंग पॉईंट दिंडोरी रोडला ठरला होता कुलकर्णी फार्मजवळ. तर आपण इथं भेटलो आहे. तर आता निघूया पुढच्या प्रवासाला. मध्ये काही जर चांगले व्ह्यूज दिसले तर आपण नक्की कॅप्चर करू, नाहीतर डायरेक्ट लोकेशनला भेटू. चलो लेट्स गो. मित्रांनो आपण वणीच्या जवळपास पोचतोय. तर 10-12 किलोमीटर अलीकडे आपल्याला असा मस्त व्ह्यू पाहायला भेटतोय. खाली मस्त फिशिंग करतायत आणि तिकडे झूम करून दाखवतो मी. एकच नंबर. पाणी ओव्हरफ्लो होताना दिसतंय आपल्याला. सुंदर सुंदर लोकेशन आहे. तिथं जायचं. चला मित्रांनो आपण आहे ना त्या स्पॉटवर जायचा प्रयत्न करू. चला मित्रांनो आपण एक 5 मिनिटासाठी गाडी आतमध्ये टाकली. मागाशी आपण त्या समोरच्या ब्रिजवर होतो. ती जी ट्रक चालली आहे ना. आता थोडंसं आतमध्ये आलो आहे पण आतल्या साईडला. आणि हा व्ह्यू चेक करा. ते जबरदस्त आहे. एक नंबर. किती मस्त पाण्याचा फ्लो आहे बघा ना. पाणी ओव्हरफ्लो होताना डॅमवरून. इकडून तर तिथपर्यंत. आणि खाली मस्त लोक फिशिंग करताय तिकडे खाली याच्या बाजूला. आता आपण 2 मिनटं तिथं त्या स्पॉटला जायचं आपल्याला. मिलिंद सर आपल्या बाईक्स आपण तिकडं पार्क केल्या आहे. सुंदर व्ह्यू बघायला एकदम. एक नंबर. आपल्याला अजून बरंच पुढे जायचं आहे. एलिन सरांनी जो स्पॉट आपल्याला दाखवणार आहे तो स्पॉट बघण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. मी कधी गेलो नाही तिकडे. चलो मिलिंद सर यायचं. मित्रांनो आपण या स्पॉटवरून निघतच होतो. ते पाणी जिथून ओव्हरफ्लो होत आहे ना. मी म्हटलं नाही इथं मासे पकडतायत खाली. इथं झूम करून दाखवतो. मस्त जाळ टाकून आहे ना बाई मासे पकडून राहिले. जाळं टाकलेलं आहे त्यांनी. तर चला हेच दाखवण्यासाठी थांबलो होतो. निघू आता. मिलिंद सर थांबले पुढे. चलो मित्रांनो मिलिंद सर आपल्याला ज्या स्पॉटला घेऊन जाणार आहात तो स्पॉट माझ्या समोर दिसतोय मला. आणि आपण हायवे सोडून बरंच आतमध्ये वळालो आहे. आणि मी आता झूम करून दाखवतो. जबरदस्त इथं मस्त गारगार वारं. हा जो स्पॉट आहे अगदी सेंटरला दिसतोय. आता झूम करतो मी त्याला. मार्कंड ऋषींचा डोंगर आहे. AEG मध्ये गॅप दिसते ना खिंड.
करेक्ट आपल्याला इथं जायचं आहे, या इथे या स्पॉटला, जो मध्ये गॅप दिसतोय दोन डोंगरांमध्ये खिंडेसारखं. तर आता हा रस्ता आहे. आता चला भेटूया पुढे. त्या स्पॉटला आपण जायला निघालोय मित्रांनो. मिलिंद सर पुढे चालताय. बरंच फिरून जायचं आपल्याला त्या स्पॉटला. मिलिंद सर आणि त्यांची बर्कमॅन. आणि सुंदर एकदम, काही ट्रॅफिक नाही रस्त्याला, एकदम जबरदस्त रोड आहे. पाऊस नाही आहे पण एकदम गार वार आहे, गार हिरवे गार डोंगर आहेत आजूबाजूला. सुंदर, अतिशय सुंदर अशा लोकेशनवर मिलिंद सर आपल्याला घेऊन आलेत. त्याच्यामुळे त्यांचे खूप खूप आभार. आधीच्याही स्पॉटला आपण ज्या धरणाला थांबलो होतो ते ओझरकट धरण होतं. आणि थोड्या आतल्या साईडला, बऱ्याच लोकांना माहीत नाही, आतल्या साईडला बारीक रस्ता आहे जायला. त्या रस्त्यावरून आपण तिथं आतमध्ये गेलो होतो. लोक फक्त ब्रिजवर उभे राहतात आणि मजा घेतात, पण पुढे जायला उभं राहायला जागा आहे तिथं आणि पूर्ण धरणाचा व्ह्यू पण मिळतो तिथून. तर मी पण स्वतः आतमध्ये पहिल्यांदा गेलो. ते पण मिलिंद सर म्हटले चला जाऊ आतमध्ये, म्हणून मला लक्षात आलं यार आपण नेहमी येतो जातच नाही मध्ये, तर म्हणून मधल्या साईडला पण जायची इच्छा झाली. सुंदर रस्ते आहेत एकदम, पूर्ण कॉन्क्रीटचे आहेत. कदाचित आपली नेक्स्ट मोठी ट्रिप फायनल होणार आहे माळशेज घाटातली. आपण कसाऱ्याच्या तिकडून निघून आळे फाट्याला निघणार आहोत. जवळपास 300 किलोमीटरचा तो डिस्टन्स आहे टोटल. सकाळी लवकर निघालो तर पूर्णपणे कव्हर होईल माळशेज घाट आणि ते सगळे एरिया. तर प्लॅनिंग चाललं आहे या सॅटर्डे संडेला, बघू काय होतं. मागचा रस्ता सोडून आपण आतल्या बाजूला वळलो परत, कारण की आपल्याला ज्या स्पॉटला जायचं आहे मागाशी ती तुम्हाला जशी खिंड असल्यासारखं जागा दाखवली ना, आपल्याला तिथं जायचं आहे. तर तिथं हा आतला गावातला रस्ता आहे छोटासा, तो तिथपर्यंत जातो. पावसाने आज आपल्यावर थोडी मेहरबानी केली आहे, नाही तर आंबोली घाटामध्ये पूर्ण आपल्याला जाम करून टाकलं होतं पावसाने. रविवारी आपण आंबोली घाटात गेलो होतो. बऱ्याच दिवसानंतर मिलिंद सर आपल्याला जॉईन झालेत. तर आपण वणी गावातूनच आतमध्ये राईट टर्न घेतला आहे आणि पुन्हा एक लेफ्ट टर्न घेतला आतमध्ये. आज पाऊस नाही आणि सूर्यदेवता आपल्यावर मेहरबान आहेत. परत आपण राईटचा रस्ता सोडून इकडं आता लेफ्टला वळालो आहे. मिलिंद सरांनी हात दिला, इकडं आता लेफ्टला वळालो आहोत आपण. बरोबर मग अशी मी झूम करून दाखवलं होतं त्या डायरेक्शनला चाललोय आपण. एक नंबर. समोरचा व्ह्यू चेक करा मित्रांनो, जबरदस्त सुंदर लोकेशनवर घेऊन आले आपल्याला मिलिंद सर एकदम. आपण रेनकोट वगैरे एकदम जे येत तयारीत निघालो होतो, पण नाशिक पासून जसं निघालोय तसं ऊनच आहे. पण इथं थोडं पावसासारखं वातावरण झालेलं आहे. आज तर पॉवर बँक पण सोबत आणली आहे. मोबाईलची जर बॅटरी डाऊन झाली ना, ते चांगले चांगले व्ह्यूज कॅप्चर करण्यासाठी परत आपण बॅटरी चार्ज करू. आणि हां, आज एक सांगायचं राहिलं तुम्हाला, आज आपण आहे ना डबा सोबत आणलेला आहे. आता जवळपास 2:30-3 वाजतील. आता मस्त आपण ज्या स्पॉटला चाललो आहे ना, मी घरून डबा आणला आहे, वांग्याचं भरीत आणि पोळी, आणि वणी गावातून काही भत्ता वगैरे घेतलेला आहे. तर आपण ज्या स्पॉटला जाऊ त्या स्पॉटला तो एन्जॉय करणार आहोत आपण. मस्त बघा ना काय निसर्ग सौंदर्य आहे. हा 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 हा, इथं बैलजोडी, शेतातच बंगला बांधलाय, आजूबाजूला शेत आहे मस्त सुंदर. कॅमेरा बंद करायची इच्छा होत नाहीये, मग व्हिडिओ मोठा झाल्यावर तुम्ही लोक बघत नाही. पण मित्रांनो इकडंच या साईडला कसं ऊन पडलेलं आहे डोंगरावरून खाली, किती भारी वाटतंय. या बाजूचा डोंगर बघा, कावडा आवड होई. अरे बापरे, आपण एकदम मुंगीसारखं दिसतोय त्याच्या
त्या तिथं वरती कॅमेऱ्याच्या सेंटरमध्ये वरती दिसतंय ना तुम्हाला, तिथं जायचं आपल्याला. वरतून मी खालचा रोड झूम करून दाखवेल म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तेव्हा मित्रांनो मी आता झूम करून दाखवतोय ना, आपल्याला एक्झॅक्टली या स्पॉटला जायचं. आत्ता या इथं जायचं आहे आणि बराच मोठा घाट सेक्शन पण आहे. जबरदस्त पावसाचं वातावरण पण तयार झालेलं आहे. भला मोठा डोंगर आहे. इकडे बघा ना, मस्त ऊन आलेलं आहे इकडे, एकदम जबरदस्त. मिलिंद सर एक नंबर स्पॉटला घेऊन आले तुम्ही. एकच नंबर लोकेशन आहे. तिथं वर गेल्यानंतर आपण वरून खालचा झूम मारू. चला मित्रांनो, आता घाटातली थोडीफार शूटिंग करू. मित्रांनो, घाटातलं शूटिंग करण्यासाठी मी सज्ज झालेलो आहे. मिलिंद सर आपल्या मागून येत आहे आणि मिलिंद सरांचं म्हणणं आहे घाटातली पूर्ण शूटिंग घ्या. तुम्ही इथं पहिल्यांदा आले, जबरदस्त लोकेशन आहे एकदम. परत ऊन पडलं आता, बरं आहे आपल्यासाठी, चांगलं आहे. ऊन पडलं आहे, शूटिंग एकदम भारी होईल. काय होतं कधी कधी म्हणजे शूटिंग करता करता आहे ना, माझं बोलणं स्टॉप होऊन जातं. कारण की मी आजूबाजूला व्ह्यूज बघत असतो आणि तुम्हाला समोरचा व्ह्यूज दिसत असतो, पण मी आजूबाजूला व्ह्यू बघत असतो. काय आहे काय नाही, किती मस्त आहे दिसायला, एकदम जबरदस्त आहे. असं वाटतं शीतलला पण या, शीतलला जेव्हा वेळ असेल तेव्हा परत आम्ही एकदा इथे येऊ, नक्की येऊ. जबरदस्त आहे स्पॉट. मिलिंद सरांनी आपल्याला दाखवला. खालचा व्ह्यू पण बघा. अजून तर आपण एकदम कमी हाईटला आहोत. मिलिंद सर मागे ते पण शूटिंग करताय. तर हवा जास्त आहे, थोडा आवाज माझा कमी आला तर ॲडजस्ट करून घ्या. कारण की आपल्याकडे मागच्या व्हिडिओमध्ये म्हटल्याप्रमाणे कुठल्याही प्रकारचा आपल्याकडे माईक नाही आहे. डॉगेज भाई रस्ता द्या. इथं बिबटे वगैरे असतील का तो विचार करत होतो मी. बिबटे किंवा अजून काही वाईल्ड लाईफ असू शकता का, जंगली तरस वगैरे. हा बा खालचा व्ह्यू एक नंबर. आता एकदम युटर्न आहे, गिअर कमी करावा लागेल. वा 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 वा, क्या बात आहे. मित्रांनो, व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत नाही, चॅनलला सबस्क्राईब करत नाही. आपण एवढी मेहनत घेतो, एवढ्या छान छान लोकेशन मी तुम्हाला दाखवतो. अगदी नाशिकपासून वणी किती जास्त आहे, 60-70 किलोमीटरवर एवढं अंतर आहे. पण सकाळी लवकर निघाला तर तुम्ही येऊ शकता या साईडला आणि वन डे रिटर्न होऊ शकतं तुमच्याकडनं. काहीच जास्त अवघड नाही आहे, एकदम सोपं आहे. मोठ्या गाडीत आलं तर इझी आहे एकदम. समोर जे बघा ना, अरे बाप, वॉटरफॉलचे कसे निशाण दिसत आहे डोंगरांवर. ते दगडं कसे चमकत आहेत. पाणी त्याच्यावरून वाहत असेल ना, तर डोंगर एकदम असे दगड एकदम चमकत आहेत. ते बघा ना खालचा व्ह्यू एक नंबर. क्या बात आहे. वरती मस्त ढग उतरले डोंगरांवर. बाबा चला. बाबा मस्त बसले होते. हीच ती खिंड आहे जे मिलिंद सर सांगत होते. एकच नंबर लोकेशन आहे. वा, समोरचा व्ह्यू चेक करा मित्रांनो. कळवण इकडून 17 किलोमीटर दाखवत आहे. 17. क्या बात आहे, क्या बात आहे. मिलिंद सर येईपर्यंत आपण थोडं पुढे आलोय. आपल्याला वरतीच मागे थांबायचं आहे. 2 मिनिटं इथं परत गाडी थांबवू आणि परत वरती जाऊ. याच रस्त्याने आपल्याला पुढे जायचं आहे.
नंतर मी गाडी वळवली, परत रिटर्न आलेलो इथे. या स्पॉटला वर जायला पण रस्ता आहे आणि आपण मस्त इथं घरून आणलेला जो डाबा आहे त्या भोजनाचा आस्वाद घेणार आहोत. निसर्ग पर्यटन क्षेत्र मार्कंडेय पर्वत आहे हा. इथं बसायला पण जागा आहे, वरती जायला पण जागा आहे, पण वेळेअभावी आपण वर नाही जाणार. मार्कंडेश्वर बजरंगबली की जय. जबरदस्त लोकेशन आहे, जबरदस्त. आपण आहे ना, हा खालचा व्ह्यू बघा, हा रोड इथून खालून आपण वर आलो आणि हा व्ह्यू बघा, एक नंबर. आता मस्त इथं आपण जेवणाचा आस्वाद घेऊ. या आपल्या बाईक्स, ही आपली बाईक. चला आता मस्त जेवण करूया मित्रांनो. मस्तपैकी आपल्या घरून आणलेलं लांबून घेते का ना जेवण आणि इकडं भत्ता. जर लांब तिकडे ना मोबाईल जर लांब मागे जातो जरा. नाही ठीक आहे. या मित्रांनो जेवायला. हां चला. धन्यवाद. जेवताय का मित्रांनो? जेवता जेवता मस्त एक माकड आलं. आपण जेवतोच आहे इथं, अजून जेवण चालूच आहे. हा भाऊ अलगत आला, आम्हाला समजलंच नाही. मित्रांनो आमच्याजवळ आला, डायरेक्ट पिशवीच पळवली, आम्ही गेलो घाबरून. नुसतं संपली का जागा. चला मित्रांनो, आपल्या जवळपास इथं 1 ते 1.5 तास झाला आहे लोकेशनवर. आता आपण जसं आलो तसं जाणार नाही आहोत. आता इकडून कळवण 17 किलोमीटर आणि ओतूरपर्यंत आपल्याला जायचं आहे. ओतूरहून परत लेफ्ट टर्न घेऊन नाशिककडे यायचं आहे. तर आता ही मिलिंद सरांची बर्गमॅन, मिलिंद सर, आणि जिथं आपण जेवायला बसलो होतो तिथं भरपूर माकडं जमा व्हायला लागले होते. त्यांनी अख्खा भत्ता घेतला, काय हरकत नाही, पण अजून काय आपल्याकडे जास्त नव्हतं त्यांना द्यायला. तर चला इथलं मस्त खालती घाटातलं शूटिंग करत जाऊया पुढे. जबरदस्त मस्त आपलं जेवण वगैरे झालेलं आहे. आणि आता आपण ज्या रूटने आलो होतो त्या रूटने न जाता आपण कळवणच्या दिशेने चाललो आहे. बघा ना व्ह्यू, बघा ना मित्रांनो, खतरनाक. जबरदस्त व्ह्यू आहे एकदम. एक नंबर.
चला. चिल मारत होते एकदम चिल. जनावर आजूबाजूला सोडून दिले होते चरायला. मिलिंद सर लीड करते हुए, क्योंकि ये रास्ता सिर्फ मिलिंद सर को मालूम है. यहाँ पे हम पहली बार आए हैं. मित्रांनो, समोर दोडपचा किल्ला बघा किती क्लिअर दिसतोय आणि किती जवळ इथून. सुंदर. चलो मित्रांनो, आपलं असं डिसिजन झालं की आपण आलो त्याच रूटने परत जायचा निर्णय घेतला आहे. तर रिटर्नच्या रस्त्याला आपल्याला जाताना हा सुंदर असा वॉटरफॉल बघा किती उंचावरून पडतोय. जास्त झूम नाही करत, नाही तर तो अर्धाच येईल. जबरदस्त. चला आता निघूया पुढे. असं इकडचं काहीच निसर्ग आहे. मागे तिकडं दाखवला तो धोडपचा किल्ला, इकडे मिलिंद सर. चलो, आलो त्याच रस्त्याने आता रिटर्न जाऊ आपण. मित्रांनो, आपण आलो त्या रूटनीच परत जायचं ठरवलं आहे. म्हणून आपण खाली उतरून परत याच स्पॉटवर आलो आहे. तिथं बसून आपण जेवण केलं होतं आणि इथं हलका हलका पाऊस चालू झालेला आहे. आणि या व्हिडिओला आपण इथेच एंड करू. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.